आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकाशी समन्वय साधला पाहिजे. तो समन्वय आमदारांमध्ये पण असला पाहिजे, मंत्र्यांमध्ये पण असला पाहिजे आणि सर्व तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असला पाहिजे. असं होता कामा नये एक जण एक बोलतो, दुसरा जण दुसरं बोलतो, एकमेकावर लांछन ठेवतो की एकमेकावर टीका करतो, असं काहीही होता कामा नये. काही तक्रारी असेल तर त्यांनी त्यांचे जे प्रमुख आहेत पक्षाचे, मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे सांगाव्यात. परंतु बाहेर चित्र व्यवस्थित गेलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला डॅमेज होईल, नुकसान होईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही करायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण ह्या बाकीच्या सगळ्या आपले जे मगाशी सांगितले त्या सगळ्यांना आपण सांगायचे आहे. त्यानंतर जिल्हा राज्य स्तरावरील जो काही निधी वगैरे आहे वाटप ते कसं काय करता येईल, महामंडळं जे आहेत त्याचं वाटप कसं करायचं आहे, कोणाला कुठलं महामंडळ हवं आहे कुठच्या पक्षाला, हे सगळं जे आहे आणि त्याप्रमाणेच्या प्रत्येकाने आपापल्या पक्षप्रमुखांबरोबर चर्चा करून पुढच्या मीटिंगला या गोष्टी आमच्यासमोर मांडाव्यात. आणि मग त्याच्यामध्येच सारासार विचार करून जे आहे कुणाला कुठलं महामंडळ द्यायचं आहे हे जे आहे आम्ही सुचवू. काय अडचण असले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडू. SEO स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स पूर्वीचे जे पेपर म्हणत होते यांचंसुद्धा जे आहे अशाच प्रकारे जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पक्षांमध्ये जे आहे योग्य रीतीने वाटप होईल. SEOचे जे काही नियम आहेत त्याची पूर्तता करणारे असे हे उमेदवार असले पाहिजेत, हे आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. जिल्ह्याची समिती, तालुक्याची समिती जी आहेत त्या ज्या समित्या आहेत ह्या सगळ्यांनी जे आहे तातडीने निर्माण करायच्या आहेत, जेणेकरून जे आहे कारण सगळे कार्यकर्ते जे आहेत किंवा आमदार आहेत ह्या सगळ्या गोष्टीची जी आहेत वाट पाहत आहेत. आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे काम आपल्याला लवकरात लवकर संपवायचं आहे. आपसात चर्चा करून काही अडचण असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाईल. पण त्यावरून बाहेर कुणी त्याची कसली वाच्यता करू नये, जेणेकरून जे आहे महायुतीला डॅमेज करणारं असं वक्तव्य बाहेर येईल येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि महायुतीचे जे जे कोणी सपोर्टर्स असतील, पाठिंबा देणारे आणि महायुतीचे सगळे सभासद यांनी कुठल्याही प्रकारे जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे महायुतीचे मित्र असतील त्यांनीसुद्धा कृपा करून महायुतीच्या डाग लागेल किंवा महायुतीवर टीका टिप्पणी होईल अशा प्रकारचं भाष्य कोणीही करायचं नाही, हे सुद्धा सगळ्यांना सांगायचं. अशा रीतीनं जे आहे आता बाकीच्या जे काही गोष्टी ज्या ठरलेल्या आहेत आम्ही आमच्या नेत्यांबरोबर चर्चा करू आणि त्याप्रमाणे मग पुढच्या मंगळवारी जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये पुन्हा मांडू काय असेल. तीनही पक्षांकडे ताकदीचे उमेदवार आहेत. अनेक ठिकाणी एकमेकांमध्ये काही गोष्टी होऊ शकतात, पण आता जर बघितलं तर याचं गणित कसं असणार, फॉर्म्युला काही ठरलाय का की म्हणजे मित्र पक्ष म्हणून काही ठिकाणी वाटाघाटीत किंवा तडजोडीची तयारी त्या उमेदवारांनी ठेवावी, असं काय नेमकं या बैठकीत सांगा. आता आहे की याच्यावर प्राथमिक चर्चा झालेली आहे. याच्यावर फायनल चर्चा करून पुढच्या वेळेच्या मिटिंगमध्ये ज्या आम्ही तुम्हाला सगळं सांगू की कोणाला काय किती आहे, किती टक्के आहेत, काय आहेत,
वाटप कशा रीतीने झालेलं आहे, किती टक्क्याचं. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक नुकतीच संपलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ बैठकीमध्ये ज्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली त्या संदर्भात माध्यमांना माहिती देत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.